कोपर्डीच्या घटनेचा जो निषेध आहे तो निषेध करण्यासाठी बहुसंख्य आमच्या मराठा महिला या कार्यक्रमा म्हणजे या मोर्चासाठी आलेल्या आहेत। आम्ही एकच उद्देश घेऊन आलेलो आहोत की आम्हाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध करायचा आहे, कारण या महाराष्ट्रात कोणत्याही भगिनीवर अशी घटना घडायला नको। आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत, जसं की शेतकऱ्याला जो योग्य शेतीमाल पाहिजे, भाव पाहिजे, तो भाव मिळाला पाहिजे, किंवा आमची तिसरी मागणी जी आहे मालाबरोबर की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण आमच्या तरुणांना योग्य ते आरक्षण नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही, हा सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम येतोय। आणि ॲट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे, कारण सर्वात जास्त त्याचे परिणाम हे जे आहेत ते आमच्या समाज बांधवांना भोगावे लागत आहेत। आणि म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन जास्तीत जास्त संख्येने आम्ही महिला इथे उपस्थित झालेलो आहोत। या मोर्चाचा सर्वात प्रथम उद्देश असा आहे की आम्हाला जे कोपर्डीमध्ये झाली घटना, त्या घटनेमध्ये जे आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे। सेकंड मुद्दा जो आहे आरक्षणाचा, तर तो आरक्षण आम्हाला भेटायला हवं। जो मोर्चा आहे तो कोणाच्याच विरोधात नाही आहे, कोणाच्याच समाजाच्या विरोधात नाही आहे, तो फक्त आणि फक्त मराठ्यांच्या हक्कांसाठी। प्रथम कोपर्डीत झालेल्या घटनेतील आरोपींना फाशी मिळावी यासाठी आम्ही या धुळे शहरात या मुकमोर्चात जमलो आहोत आणि सरकारने आमच्या या मुकमोर्चाची दखल घ्यावी आणि ॲट्रॉसिटी या कायद्यातही बदल करावे। आम्ही या मुकमोर्चामध्ये फक्त कोपर्डी हत्याकांड या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी या कारणासाठी जमलो आहोत। मराठ्यांना आरक्षण मिळावे एवढीच आमची मागणी आहे। हा मोर्चा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, फक्त मराठ्यांच्या आरक्षणासाठी, आमच्या हक्कासाठी आहे। आणि सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आरोपींना फाशीपेक्षाही जास्त भयंकर शिक्षा असल्यास ती द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे।